जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, काल जे काही घडलं ते भाजपासाठी अचंबित, अनाकलनीय आणि अविश्वसनीय होतं. कारण भाजपाच्या सत्तेच्या 12 वर्षाचे 12 वाजले. त्यांनी हेतुपुरस्पर महिलांच्या आडून बुरखा पांघरून जे डाव रचले होते ते डाव विरोधी पक्षांनी उद्ध्वस्त केले. ज्या नारी शक्तीवंदन विधेयकावर ते बोलत होते ते विधेयक हे 2023लाच पास झालं हे देशातल्या जनतेला माहीत आहे. ते न समजण्या इतपत भारतीय जनता दूधखुळी नाही. आणि जर ते विधेयक 2023ला पारित झालं, एकमतानं पारित झालं, तर ते 2024मध्ये का लागू केलं नाही? शिवाय नारी शक्तीवंदन विधेयक जे लागूच केलं नाही, फक्त पारित झालं, त्याचा अध्यादेशच काढला नाही, लागूच झालं नाही, त्याची 131 किंवा 35 चुकत असेल तर घटना दुरुस्ती कशी करता येते याचं तरी भान हवं. जेव्हा विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलला तेव्हा रातोरात त्याचं नोटिफिकेशन काढून ते अंमलात आणलं. जे संशोधन बिल तुम्ही लागू केलं नाही त्याच्यावर संशोधन कसं करता येईल एवढी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती. आणि शिवाय बोलताना गृहमंत्री असोत, पंतप्रधान असोत, नेहमी आम्ही महिलांच्या सन्मानासाठी, महिलांना उच्च पदावर येण्यासाठी, त्यांना राजकारणात वाटा मिळण्यासाठी हे विधेयक आणत आहोत, पण त्या ठिकाणी डिलिमिटेशन याच्या आडून आणले हे मात्र सांगत नव्हते. जर तुम्हाला महिला विधेयकाबद्दल एवढी चिंता आहे तर 2024च्याच निवडणुकीमध्ये 540 पैकी 133 जागा महिलांसाठी राखीव करायच्या असत्या. त्यात ना कुणाची होती. आणि विरोधी पक्ष तर तसे आजही बोलत आहेत, कालही बोलत होते आणि उद्याही बोलतील की महिला आरक्षणाला विरोध नाही. हा प्रोपगंडा आहे, हा एक बहाणा आहे, ही एक चाल आहे, हा एक डाव आहे की तुम्हाला ही संख्या जशाच्या तशी ठेवून डिलिमिटेशन करायचे आणि तेही 2011च्या जनगणनेनुसार तुम्हाला 540-550च्या खासदाराची संख्या 850वर नेऊन ठेवायची. तेव्हा बॅनर्जी जे की तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, याचे खासदार इकडे घे, त्याचे आमदार घे, त्याचे पदाधिकारी घे, एवढं सगळं करून यांचे पोटाची ढेरी वाढलेली आहे. आणि प्रत्येकाला आम्हीच दाखवले की आम्ही डिलिमिटेशन करणार आहोत, खासदारांची संख्या वाढणार आहे, आमदारांची संख्या वाढणार आहे आणि प्रत्येकाला तिकीट मिळणार आहे. म्हणून जे रोज इनकमिंग चालू होतं भाजपामध्ये, रोज इनकमिंग, प्रत्येक पक्षातून इनकमिंग, एवढा भाजप स्वच्छ आणि धुतल्या तांदळासारखा आहे की कोणी ईडीग्रस्त, CBI ग्रस्त, बलात्कारी, खुनी, घोटाळेबाज भाजपमध्ये गेले की सर्व स्वच्छ होतं. आता त्यांना दिलेला शब्द कालच्यामुळे फसला. कारण विरोधकांनी एकजूट दाखवून जे या बिलाच्या विरोधात 230 मतं पडली तेव्हा यांचं 2/3 बहुमत हुकलं. अन्यथा तर बहुमतासाठी एक मत काफी असतं. तेव्हा हे कुठलेही कायदे, कुठलेही निर्णय हुकुमशहाप्रमाणे घेत आहेत. आणि विशेषतः दक्षिणेकडील राज्यावर होणारा अन्याय
कारण संपूर्ण दक्षिण जरी एका बाजूला गेला तर आपण केवळ उत्तरेकडील राज्यावर हुकूमत गाजवू शकतो, सत्ता आणू शकतो. आपण जर 850 खासदार केले तर 400 सव्वा 400 आपल्याला उत्तरेतूनच खासदार मिळतात. तेव्हा आपल्याला यांची गरज राहणार नाही आणि परंपरागत एखाद्या राजाप्रमाणे आपण सत्ता गाजवू याचं भान मात्र मोदी शहांना होतं. त्याचवेळी निवडणुकीच्या तोंडावर जिथं पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, तामिळनाडूमध्ये निवडणुका आहेत, त्यावेळेस चित बी मेरी आणि पद बी मेरी हरलं तर आता ब्लॅक डे म्हणून आंदोलनाला सुरुवात केली, घोषणा द्यायला सुरुवात केली की यांना महिलांचं वावड आहे. पण काही फरक पडणार नाही. भारतातल्या महिला असतील, पुरुष असतील, कुणीही दुधखुळे नाहीत. तुम्हाला जर महिला नारी शक्ती वंदन विधेयक आणायचंच आहे तर त्याला कुणाची ना नाही. फक्त तुम्ही नवी जनगणना करा, जातीनिहाय जनगणना करा आणि प्रत्येक जातीला समान वाटा देऊन त्यामध्ये महिला आरक्षण जोडा. तुम्हाला केवळ महिला आरक्षणाचं नाव करायचं आहे, पण ते 2029च नाही 2034ला सुद्धा लागू होईल का नाही याची शाश्वती नाही किंवा ते होऊ द्यायचं नाही. फक्त तुम्हाला बाकी पक्ष संपवायचे आणि स्वतःची हुकूमत गाजवायची, एवढंच काय ते तुमचं उद्दिष्ट आहे. यावेळी संपूर्ण भाजपाचा सूर, त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाक अशी स्पष्ट दिसते. ते अन्यथा कुठलाही निर्णय हुकुमशाप्रमाणे घ्यायचा आणि हम करे सो कायदा करायचा. मग ते नोटबंदी असेल, ते GST असेल, या एवढ्या महिला सन्मान करणाऱ्या पक्षाला मणिपूर जळताना दिसलं नाही. महाराष्ट्रात रोज हजारो बलात्कार होत आहेत, खरातसारख्या फाईल समोर येत आहेत, परतवाड्यासारखी फाईल समोर येत आहे आणि स्वतः या केंद्राचे मंत्री एफस्टीनमध्ये गुंतलेले आहेत. त्याच्यावर कोणीही बोलायचं नाही, विषय डायव्हर्ट करायचा. आज महाराष्ट्रामध्ये तर अशोक खरातच्या प्रकरणामध्ये साखळी लागेल, साखळी बॉम्बची, एवढे नेते आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यावरून विषय डायव्हर्ट करायचा आणि लोकांना सांगायचं की विरोधी पक्ष कसे महिला विरोधी आहेत आणि आम्ही कसे महिलांच्यासाठी काम करत होतो. त्याचप्रमाणे विधानसभेला देखील यांनी लाडकी बहीण योजना आणली होती. त्यावेळेस 2,60,00,000 महिलांना पैसे दिले असं म्हणून प्रोपोगंडा केला. पण आज वास्तवामध्ये 70,000 तरी महिला त्यात पात्र राहिल्या का? फक्त निवडणुकीपुरतं आम्ही दाखवायचं आणि निवडणूक साधून घ्यायची. त्यांना जी निवडणुकीत मत चोरी करता आली तोच प्रयोग त्यांना रातोरात इथं खासदार फोडून विरोधी पक्षात दुफळी माजवून करायचं होतं, पण ते झालं नाही. ज्याप्रमाणे हरियाणा पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर 1.5-2 वर्ष ठाण मांडून बसले तरी यांनी कायदे पास केले, पण शेवटी नाविलाज असतो त्यांना ते कायदे वापस घ्यावे लागले. आणि आता ही कालची हार म्हणजे भाजपची शेवटची गिनती, ज्याला आपण उलटी गिनती म्हणतो, ती सुरू झालेली आहे. कारण यांचे 12 वर्षात आज 12 वाजलेले आहेत. तेव्हा मित्रहो, लक्षात घ्या की हे कुठल्या वेळी कुठलं राजकारण करतील आणि काय करतील याच्याबद्दल काही नाही. आज भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, पण हे सरकार एवढं ट्रम्पच्या दबावात चालतं आहे की स्वतःचे निर्णयसुद्धा याला स्वतः करता येत नाही. शेतकऱ्यांची वाताहात केली, व्यापाऱ्यांची वाताहात केली, छोट्या छोट्या दुकानदारांची वाताहात केली आणि हे नारी शक्ती वंदन महिला विधेयक आणत आहेत. हे विधेयक पहिलंच आलेलं आहे, त्यामध्ये दुरुस्ती करायची गरज नाही. जसे जसं लागू केलं असतं ते विरोधी पक्षाचीही ना नव्हती. पण यांना महिला आरक्षण एक बहाणा आणि त्यातून निवडणूक निशाणा साधायचा होता. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त व्हा.